कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला चला चला, जोजो करायची माझ्या बाळाला। हो, एवढी जोजो आली, चला आपण आज जाऊन जोजो करू। काय अवस्था झाली या सरकारची म्हणे। अगं नाही नाही, तुझ्या या सरकारची नाही म्हणले, या सरकार नावाच्या घराचं म्हणले ग मी। आता बघ ना, एक सून काय तर बसली भावली घेऊन, आणि दुसरीचं दुसरीचं काय आता माहिती आहे ना सगळ्यांना, जे काय आहे ते। तुम्ही सुधारण्याच्या पलीकडे गेलाय मावशी। अशा परिस्थितीत पण तुम्हाला जर टोमणे मारूशी वाटत असतील ना, तर हा जन्म वाया गेलाय तुमचा। सुधारण्याच्या पलीकडे कोण गेलंय ना ते तूच बघ। बस झाला आता। मी बी तेच म्हणते, खरंच बाद झाला आता। झालं एवढं लय झालंय, अजून काय व्हायला पाहिजे तवा, है ना? म्हणून तरी निदान आता। मावशी, तुमचे कागदपत्र सापडले का हो? नाही सापडले। कसले कागदपत्र? अरे नाही, मागे त्यांचे कागदपत्र हरवलेले ना, शोधताय ना मग ते? हा, शोधते की। बरं हे बघा सुजा, जरा इथं ये की। आता तुम्ही घरातली सगळीच आहेत म्हटल्यावर मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला। आपल्या घराचं ना काहीतरी बिघडलंय बघा, म्हणून मला असं वाटतंय की आपल्या घरात शांती घातली पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये। आई, आहो असं का म्हणताय अचानक? हापे अगं, घरात काय चाललंय तुला चांगलंच माहित आहे की। पण आई, घरात शांती घालून काय होणार आहे? हे बघ, घरात जे काय वाईट व्हायचं होतं ते झालंय की। आणि ऐक, जोपर्यंत इथली माणसं बदलत नाही, ते नीट वागत नाही ना, तोपर्यंत असंच होत राहणार आहे। त्या शांती घालून काही नाही होणार। आता तू काहीतरी आणखी खेकाट काढू नकोस, करायची असं ठरलंय, उगाच लांबड लावू नका। सरकार, तुम्हाला पाहिजेच असेल ना शांती, शेवटी तुमच्याच कर्माची फळ ती, आणि ती शांती घालूनच जाणार आहे। सुजा, काय बोलतोयस तू? अर्जुन, आपण करूया ना शांती खरंच। अर्जा, आपण आत्ता विषय बदललाय। नाही भाऊजी, विषय तुम्ही बदलताय, आपण शांती विषयीच बोलत होतो। तुझ्या नाही, तुला तुझं सगळं मिळालंय ना, मग आता घरात शांती केली तर तुझं काय जाणार आहे का? सरकार, घरात शांती तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही आणून ठेवलेल्या गोष्टी, लोक घर सोडून जातील। तोपर्यंत तुम्ही शांती करा, हवन करा, तिकडे काही करा, घरात अडचणी येणार म्हणजे येणार। ए सुजा, घरात आणून ठेवलेली माणसं म्हणजे काय? हा, कुणाला बोलतोय सर? नीट बोल जरा। तुला काय बोललोय का मी? तुला काय अडचण आहे का शांती केली तर? म्हणजे शांती केल्यावर पुढे काय होईल न होईल ते पुढचा प्रश्न आहे। तुला आता काय प्रॉब्लेम आहे का? मला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा? काही करा तिकडे, संपला विषय। काके, तू सांग काय लागतंय, काय नाहीचे, काय तयारी करायची, आम्ही करतो। हाय आम्ही। हो आई, मी पण आहे तुमच्या मदतीला। चल येतो आम्ही। या कदम, येतो। हा चला, मला बी जायचे शेताव, आवर तुम्ही। काय तोंडे? हा मॅडम। काल मी तुम्हाला ते जुगाराच्या अड्ड्यांबद्दल माहिती काढायला लावली होती, काही कळालं का त्याबद्दल? हो मॅडम, अर्थात खूप भक्कम पुरावे मिळालेत। इनफॅक्ट सरकारने बंदी करूनही इथे अनधिकृतपणे जुगाराचे अड्डे चालत आहेत। पुरावा कसला? हे बघा ना मॅडम। बाप रे, हो पार मारामाऱ्या होत आहेत, बातम्या येतात पेपरमध्ये। हो ना मॅडम, तुम्ही अगदी योग्य वेळी हे काम हातात घेतले। नाही काय तोंडे, या दुसऱ्या माणसाला ना शोधलंच पाहिजे, काहीही करू। म्हणजे काल एक अड्डा बंद झालाय खरा, पण अजून अनधिकृतपणे चालणारे भरपूर अड्डे, ते सगळे बंद करायचेत आपल्याला। म्हणजे मॅडम, हा दुसरा माणूस ज्यांनी मारामारी केली आहे तो ना? करेक्ट, त्याच्या मदतीने आपण काहीतरी शोध घेऊ शकू। येस मॅडम, मला हे माहिती होतं तुम्ही मला हे विचारणार, म्हणून मी त्याची माहिती आधीच काढून ठेवली। वाह काय तोंडे, उत्तम काम करताय की। मग आपल्या अपर्णा मॅडम आल्यात ना। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। वाह
आणि मी नसताना? अजिबात नाही. अरे मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? मग काय चुकीचं बोलते मी? मॅडम, तुम्ही यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. नाही गायतोंडे, अहो पण हे खूप चुकीचं आहे. तुम्ही असं कसं करू शकता? मॅडम, खरंच काय असं काय बोलताय तुम्ही? गायतोंडे, गंमत करते तुमची, एवढं लक्षात नाही आलं तुमच्या? असं काय, मी घाबरलो होतो. गायतोंडे, उत्तम काम करताय तुम्ही, अजिबात घाबरू नका. मग आता काय करायचं मॅडम, सांगा ना. तो दुसरा माणूस हॉस्पिटलमध्ये आहे ना, त्यामुळे तो केस नाही करू शकणार. म्हणजे त्यांनी केस जरी केली तरी पण त्याला सांगावं लागेल की तो स्वतः जुगाराचा अड्डा चालवतो आणि तो हे सांगणार नाही. म्हणून आपण या सगळ्यात ना पोलिसांची मदत घेऊ शकतो. पोलिसांना सरळ त्याच्या घरी घेऊन जायचं. ठीक आहे मॅडम, मी करतो सगळा तसा बंदोबस्त. मॅम, तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे? म्हणजे पोलीस काय येतील जर केसच झाली नाहीये तर? भीती. आपल्यातनं थोडी का होईना चुकी झाली असेल ना तर आपल्याला भीती वाटतेच, आणि त्याच भीतीचा आपण फायदा घ्यायचा, आणि त्यासाठीच आपल्याला पोलिसांची गरज आहे. येस मॅडम, मी करतो सगळा तसा बंदोबस्त. आपण आत्ताच त्या माणसाच्या घरी जाऊया. येस मॅडम. तायडे मॅडम, पुढचं मीटिंग जरा तुम्ही हँडल करा. हां? येस मॅम. आम्ही येतो. काय तोंडे, चला. येस मॅम. अगो बया बया बया, रुक्मिणी, तू सूर्य काय पश्चिमेला उगवलं का काय ग? हा, इकडे कशी काय आली तू? हा, वाट चुकली? मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. अगो बया, माझ्याशी बोलायचं? अरे देवा, कसं काय? हा, काय जादू झाली एवढी? हे बघ म्हणे, इकडचं तिकडचं बोलायचं नाही मला. मग डायरेक्ट कुस्तीच होय? हा, भांडण करायच्यात? भांडण बी नाही करायचं. अगं मग काय करायचंय? म्हणे, मला फक्त एवढंच सांग की तुझ्या मनातला राग गेलाय का? राग? कसला राग? अगं म्हणे, मी चांगली बोलते ना व तुझ्याशी, मग तू बी चांगलं उत्तर दे की. माझ्याबद्दलचा राग गेलाय का? या घरावरचा राग गेलाय का? मला नाही माहित. जे काय घरात चाललंय ते तुझ्या डोळ्यासमोर चाललंय बघ. अगं माझे 2 नातू गेले ग. ए रुक्मिणी, याच्यात माझा काही संबंध नाही बर का? मी म्हणतच नाही तसं, पण अजून काय कलागती करू नकोस बाई. आता गो बया, मी काय करते ग तवा? हा, हे बघ, आपल्या दोघींना बी चांगलंच माहिती तू काय करतीस ते. फक्त माझ्या घरावरचं हे संकट टळू दे बस. रुक्मिणी, अगं एवढी बी मी निष्ठुर नाहीये. मला बी वाईट वाटलं त्या दोघींचं. रुपालीचं बी वाईट वाटलं आणि आप्पीचं बी वाईट वाटलं. अगं पण मनात तसं काय ठेवू नकोस ना. अगं म्हणे, किती झालं तरी आपण दोघी बहिणी बहिणी आहोत. काय काय बोलली? हा, वा 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 वा. रुक्मिणी, आता तुला बहीण आठवती होय ग? अगं खरं तेच सांगतेय की मी. हा ना, तुला बदला घ्यायचा होता ना व, तो तू पूर्ण केलास की. मी काय पूर्ण केलंय तवा? अजून काय व्हायचं बाकी राहिलंय का या घरात? तुला इथं राहायचंय ना व, मग राहा की. मी नाही म्हणणार नाही तुला. फक्त गप्प राहा बाई, कोणालाच कसलाच त्रास देऊ नकोस. बरं, नाही देत मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.